सकाळी स्वामींच्या मठात जाऊन आली आणि आम्हाला थोडं काल ना बाहेर जायचं होतं. तर बाहेर कुठे तर पुढे सांगतेच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाहेर म्हणजेच परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की जाऊबाई प्रेग्नेंट आहे, तिला बघण्यासाठी जायचं आहे म्हणूनच मी ड्रायफ्रूटचा व्हिडिओ शेअर केला होता. तर मोकळ्या हाताने कसे जायचे म्हणून अजून थोडे पराठे, गाजरचा हलवा वगैरे बनवला आणि तिच्या घरी आम्ही पोचलो. तर अंशूला ना काकीला बघून एवढा आनंद झाला होता ना, तो खूप खुश होता आणि तिच्यासोबत ना बराच वेळ गप्पा मारायचं त्याचं चाललं होतं. मोबाईलमधले काही गेम वगैरे ते दाखवत बसला होता. तिकडे थोडा वेळ गप्पा मारून आम्ही निघालो तिकडून आणि आहोंच्या मित्रांच्या घरी गेलो. त्यांची पण छोटी मुलगी आहे, तिच्याबरोबर ना अंश खूप छान खेळतो आणि ते दोघे बराच वेळ ना खूप छान असे खेळत होते. ते खेळत्याला पाहून ना खूप छान वाटत होते. तर तिकडे थोडा वेळ गप्पा मारून ना तिकडून निघता आम्हाला थोडा अंधार झाला. वाटेत मार्केट लागलं, तिकडे थोडंफार काहीतरी खरेदी केलं आणि आम्ही चाललो आता स्टेशनच्या दिशेने. तर स्टेशनवर गेल्यावर कळालं की संडे असल्यामुळे ट्रेन खूप लेट आहेत म्हणून तिकडेच आम्ही बसून घेतलं आणि ट्रेनची वाट बघत होतो. तर दिवसभर खेळून ना अंशू एवढा दमून गेला होता ना, बिचारा शांत असा बसून राहिला होता. तर ट्रेन आल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर स्वयंपाक काय बनवायचा, तर पटकन असे वांग्याचे काप बनवले, आमटी बनवली, चपात्या बनवल्या आणि तेच खाऊन घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.